गिट्टी खदान में हथियारों का जखीरा बरामद, 3 पिस्टल के साथ 2 आरोपी गिरफ्तार। देखिए नागपुर से कैलाश सुगंध की रिपोर्ट। नागपुर के गिट्टी खदान थाना क्षेत्र में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए अवैध हथियारों का जखीरा बरामद किया है। गुप्त सूचना के आधार पर की गई इस कार्रवाई में पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों के कब्जे से 3 पिस्टल, कारतूस, तलवार, चाकू और अन्य घातक हथियार बरामद किए गए हैं। जब्त किए गए हथियारों और अन्य सामान की कुल कीमत करीब 20,70,000 रुपए आंकी गई है। पुलिस को सूचना मिली थी कि कुछ लोग अवैध हथियारों के साथ क्षेत्र में घूम रहे हैं। सूचना के आधार पर गिट्टी खदान पुलिस ने एक कैफे के पास घेराबंदी कर कार्रवाई की। इस दौरान पुलिस ने एक संदिग्ध को हिरासत में लिया। तलाशी लेने पर उसके पास से एक पिस्टल बरामद हुई। गिरफ्तारी के बाद पुलिस ने आरोपी की निशानदेही पर उसके घर और एसयूवी वाहन की तलाशी ली। तलाशी के दौरान घर से एक पिस्टल, कारतूस, तलवार और चाकू बरामद किए गए, जबकि एसयूवी वाहन से भी एक पिस्टल जब्त की गई। इस तरह पुलिस ने कुल 3 पिस्टल समेत कई घातक हथियार बरामद कर लिए। कार्रवाई के दौरान अब्बास खान और ऋतिक नामक 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया। पूछताछ के दौरान आरोपियों ने दावा किया कि उन्होंने अपनी सुरक्षा के लिए पिस्टल रखी थी। हालांकि पुलिस इस दावे की सत्यता की जांच कर रही है। साथ ही ये भी पता लगाया जा रहा है कि हथियार कहां से लाए गए और इनके पीछे किसी बड़े गिरोह या आपराधिक नेटवर्क का हाथ तो नहीं है। एका आरोपीकडनं 3 पिस्टल आणि काही काडतूस जप्त करण्यात आले। नेमकं कोण आरोपी आहे, कुठे ही घटना घडली, काय माहिती आहे, कुठून आपण अटक केली आहे? नमस्कार, मी पी.आय. तोडासे, पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे प्रभारी म्हणून काम करत आहे। दिनांक 12/6/2026 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की अब्बास उर्फ तय्यब खान हा त्याच्या साथीदारासह स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगून आहे। अशा माहितीच्या आधारे आम्ही माझी टीम रवाना केली। नमूद आरोपी हा पापा योयो कॅफे, रिंग रोड येथे मिळून आला। त्याच्याकडून आम्ही एक पिस्टल जप्त केली त्या घटनास्थळी। नंतर अशी आम्हाला माहिती मिळाली अधिकची की त्याच्याकडे अधिक वेपन पिस्टल असण्याची शक्यता आहे। त्यासाठी आम्ही सदर ठिकाणी त्याच्या घराची दाभा येथे असलेल्या त्याच्या घराची झडती घेतली। त्याच्या घरामधून एक पिस्टल आणि तलवार आणि इतर चाकू असे साहित्य मिळून आले। तसेच त्याच्या घराच्या बाजूला ग्राउंड जवळ असलेले त्याची गाडी फॉर्च्युनर गाडीची सुद्धा झडती घेतली। त्याच्यामध्ये आम्हाला एक वेपन मिळून आले। यावरून आम्ही त्या घटनास्थळी 2 पंचासमक्ष सदर मालमत्ता जप्त केली। मॅम, जो अटक आरोप या कारवाईमध्ये आम्ही 2 आरोपितांना अटक केली। एकाचं नाव आहे अब्बास उर्फ अब्बू तय्यब खान, दुसरा आहे ऋतिक उर्फ वाट्या रुपेश नाईक। यामध्ये आम्ही दोघांनाही अटक केली आणि त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे। मग अटक आरोपितांचं काय पार्श्वभूमी आहे? अटक आरोपितांवर विरुद्ध 324, 302 चे आणि मोका अंतर्गत त्यांच्या विरुद्ध कारवाई झालेली आहे। मग एकूण त्यांच्याकडनं किती मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि काय काय नेमकं जप्त करण्यात आलं? एकूण 3 पिस्टल जप्त करण्यात आलेले आहे, 10 राऊंड आहे, तलवार आहे आणि त्यांनी जे पिस्टल गाडीमध्ये ठेवलेली होती ती फॉर्च्युनर गाडी आहे। अशा प्रकारे 20,86,200 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। मग ती पिस्टल कशासाठी ठेवली होती किंवा कुठून आणली होती, काय माहिती समोर आली? प्राथमिक दर्शा त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितलं स्वतःच्या सेफ्टीसाठी त्याने पिस्टल त्याच्याजवळ ठेवली आहे म्हणून। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। आम्ही या गुन्ह्याचा पूर्णपणे खोलवर तपास करू। त्यांनी ही पिस्टल कुठून आणली, काय आणली याबद्दल त्याला विचारपूस सुरू आहे आणि अधिकचा तपास आम्ही करीत आहोत।